काही सांगता येत नाही, काही होऊ शकते। इतक्या अंधारामध्ये एक काका इथे राहतात। आमच्या सोबत आम्हाला मदत करायला मंडळी पण आली गावामधून। पूर्ण पायाला काट्या यायच्या, बापरे। मला अक्षरशः गाडीची स्पीड कमी करायला लागली। तर नमस्कार मंडळी, काय म्हणता, कशात तुम्ही? गुड मॉर्निंग। तर आता मी निघालोय सध्या माझ्या मित्राकडे, ज्याचं नाव आहे सुशांत राजपूत। अरे सॉरी, सुशांत राजपूत नाही, सुशांत गायकवाड। त्याच्याकडे मी 1 ते 1.5 महिना झाला गेलो ना त्याच्या गावावर। तर म्हटलं आज चला, आज वेळ होता मला, तर आज जाऊया। आणि आज आपल्यासोबत माझ्या मित्राचा भाऊ म्हणजे बाबू, त्याला आम्ही प्रेमाने बाबू म्हणतो, त्याचं नाव आहे नितीन। तर तो येणार आहे आपल्यासोबत। तर त्याला आपण घ्यायला त्याच्या रूमवर जाऊ, मग समोर जाऊया आपण। तर चला आता त्याच्या रूमवर जाऊया। तर मंडळी, मी आलो आहे सध्या बाबूला त्याच्या रूमवर घ्यायसाठी। सध्या तो इथे रूम करून राहतो, त्याची PSIची तयारी चालू आहे। तर आपण त्याला घेऊ आणि समोर निघू। सध्या आला आहे तो, मजा येणार ना? एक नंबर। तर आता मी चाललो आहे त्याच्या गावी, आणि यवतमाळहून जवळच आहे ते, एक 20 किलोमीटर आहे। जोडमा 20 किलोमीटर, तिथून 5 किलोमीटर देवनाळा आहे। तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी का त्याच्याच गावाजवळ एक विठ्ठलवाडी गाव आहे, खूप मस्त तलाव आहे तिथे छोटासा। तर आपण तिथेही जाऊया, खूप मजा येणार आहे, खूप धमाल करू आज। आणि मंडळी, तुमचे जे क्लोज फ्रेंड आहे, तुमचे जे जिवलग मित्र आहे, त्यांचे नाव नक्की कमेंटमध्ये लिहा। मंडळी, आम्ही निघालोत आहे, पण इतका पाऊस येत आहे, इतका जबरदस्त, खूपच भारी पाऊस येऊ राहिला। समोरचं काहीच दिसत नाही बघा। म्हणजे मला अक्षरशः गाडीची स्पीड कमी करायला लागली, इतका जोरदार पाऊस येत आहे। फक्त 2 किलोमीटर समोर आलो आहे मी, फक्त 2 किलोमीटर। पाऊस बंद। आता मनाला चांगलं वाटलं की पाऊस येणार नाही, आपल्याला मस्त फिरू देणार आज। पाणी बॉटल सर, 10-10च्या 2 पाणी बॉटल। एक साधी द्या, एक थंडी द्या। पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे यार, पुन्हा पावसाला सुरुवात झाली। ये मग हो, आपण याला आता सोडलाय, हा याच्या घरी गेलाय सध्या। इथे घर आहे त्याचं, तो त्याच्या घरी जाणार आहे आता। घरी थोडं त्याला काम आहे, तर तो डायरेक्ट तिथे येईल तलावावर। तोपर्यंत आपण सुशांतला घेऊन येऊ। हे आहे सुशांतचं घर, हा आहे त्याचा वाडा, हे आहे त्याचं लिंबाचं झाड। आम्ही याचे खूप लिंब खाल्ले आहेत, लिंबू सरबत आहे भरपूर पिलो आहे आम्ही या झाडाचं म्हणजे या झाडापासून बनलेल्या लिंबापासून। खूप मस्त घर आहे याचं, आणि इतकं मस्त निसर्गमय वातावरण आहे इथे। आता समोर दिसत नाही आहे तुम्हाला, पण याच्या समोरच त्याची शेती आहे। इथं आल्यानंतर खूप मस्त वाटते, कारण की शांत आहे। एकतर गावाच्या बाहेर घर आहे याचं, शांत एकटं घर आहे, खूप मस्त वाटते। तर आपण आता याला घेऊ इथून आणि मग विठ्ठलवाडीला जाऊया। कमीत कमी आता 1 ते 1.5 महिना झाला मी याच्या गावाला आलोच नाही। आता खूप दिवसानंतर आलो, म्हणून आज बढिया वाटू राहिला। आणि याच्या घरी आल्यावर तर बढियाच वाटते। येऊ दे येऊ दे। मंडळी, आत्ता निघालो आम्ही सुशांतच्या घरून, आता चाललोय आम्ही विठ्ठलवाडीला। बम मजा येणार आहे, बम माहोल मजा येणार आहे। आत्ता बाबूंनी सांगितलं की बोट काढून सुद्धा आपण आतमध्ये तलावामध्ये जाऊ शकतो। तो पाहू आता बोट काढायला चान्स मिळते का। तर आपल्याला जर समजा बोट काढायला चान्स मिळाला तर खूपच बढिया। तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि माझ्या काही चुका होत असतील तर सध्या त्या तुम्ही ॲक्सेप्ट करून घ्या। सध्या मी या क्षेत्रामध्ये नवीन आहे, आणि मला भरपूर सपोर्ट करा, कारण की मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा। तर आत्ता सध्या आपण बाबूला घेतला आहे,
आमच्या डोक्यामध्ये सुद्धा नव्हतं की तिथल्या बोट आम्हाला पाण्यात नेता येतील आतमध्ये. पण मेन म्हणजे हा त्याला कारणीभूत आहे ना, हा आहे. अरे लाईट पण लागत नाही, कारणीभूत हा आहे. तर याचं म्हणणं झालं की आपण बोट काढू शकतो बाहेर. तर आपण आज बोट पण काढू आणि आतमध्ये पण जाऊ. हे जे नाव आहे ते सर्च करायचं मला यूट्यूबवर. हा, आम्ही आता सोबत सगळंच घेऊन निघालो. कार तिथे पार्क करून दिली आहे आम्ही एका जागेवर आणि आता पैदल पैदल समोर निघालो. कारण की काही सांगता येत नाही, काही होऊ शकते. त्यासाठी सेफ्टी म्हणून आम्ही आणलं आहे. जर समजा आमची नाव जर पलटली तर आम्ही पलटलो मग. आम्ही आलो आहे मित्र सध्या इथे. एवढं मस्त वातावरण आहे, जबरदस्त वातावरण आहे. असं वाटत आहे इथंच बसून राहावं, इतकं बढिया वातावरण आहे. बघा दाखवत तुम्हाला. थोडं तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो, मग आपण आतमध्ये जाऊया. आम्हाला आत्ता हे भाऊ मिळाले. त्यांचं म्हणणं पडलं का मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. आम्हाला तर भीती वाटत आहे भरपूर. आमचं काही सांगता येत नाही आज काय होते. तर पाऊस येणार आहे पण आम्ही तरी हिंमत करताय आतमध्ये जायची. आता यांचं तर म्हणणं आहे भाऊंचं की आपण आतमध्ये काढू एक बोट. चला आता आतमध्ये जाऊ. मंडळी, आता भाऊंनी या तलावामधले झिंगे दाखवले, ज्याला आपण कोळंबी म्हणतो. आपण म्हटलं अशा पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला कोळंबी म्हणते, आपल्याकडे झिंगे म्हणतात. तर यांनी झिंगे दाखवले आहे. तर बघा हा जो आहे ना झिंगा, हा काय टायगर झिंगा आहे, टायगर. त्यानंतर हा कुठला आहे? टायगरचाच भाग आहे पण तो ओके, तो लो क्वालिटीचा आहे. हा टायगर झिंगा आहे. किती फूट असेल हा? 1.5 फूट लंबा. हा कमीत कमी लांब जर पाय पकडले ना त्याचे तर 1.5 फूट आहे. बघा हा किती लांब आहे, पूर्ण काठी आहे आणि पूर्ण पायाला काट्या यायच्या. बापरे. आणि काय रुपये किलो आहे दादा हा? 1200 रुपये किलो. अरे मुझे चक्कर आने लगा. फक्त याला खाणारा अंबानीच पाहिजे मित्र. आपण नाही खाऊ शकत. कारण की 1200 रुपये 1500 रुपये किलो झिंगा असतो का? काही बोलणं आहे आपलं सर? आता आम्हाला जे विचारायचं होतं ते तुम्ही बोलले. काही झालं तर काही टेन्शन नाही. तुम्ही आहे ना? तू पाहिजे ना आपल्या सोबत. हा चला, तुम्ही सांगा कुठली घ्या. चांगली वाली घ्या. हा चांगली घ्या. 4 लोक सांभाळतील अशी घ्या. आता ही बोट काढत आहे भाऊ आपल्यासाठी. ठेव बाबू तिकडं. सुशांत, भीती वाटत आहे? आज नाही वाटत आहे. भीती नाही वाटत आहे म्हणते सुशांतला. पाहू आता आतमध्ये गेल्यावर खरंच भीती वाटते. वाटत आहे. एक स्टेप तिकडे टाकासाठी. ओके. ते हालते ना. हा. अरे बापरे. तुमचं नाव दादा? दीपक धनवे. हा, दीपक दादांनी आपल्याला आतमध्ये नेलं आहे. म्हणजे आमची तर हिंमत नव्हती उर आली, पण दीपक दादा आल्यामुळे जमलं आमचं. काय वातावरण आहे मित्र. बघा काय जबरदस्त वाटत आहे इथं. वा, थँक्यू बाबू भाई, थँक्यू. आणि तो वल्लवत पण आहे, म्हणजे थकू पण नाही राहिला. आणि आमचा हा मित्र पा, हा पकडून पा कसा आहे. आता मी चप्पू मारू का एक? थांबा. हो.
मी पडलो होतो. तुम्ही या इकडे. तुम्ही इकडे मारसान असे नाही म्हणजे असे जर मारसान तर समोर जाते, असे जर मारले तर मागे बस तसंच. काय डुबायची भीती नाही, काय नाही. पाणी आहे, पाणी नाही, काय नाही. ओके. वरी उचलायचं, खाली टाकलायचं. हा तसं मस्त वाटत आहे. शिकून गेले. शिकलोय मी सध्या आता. इकडे जर कळत असेल तर ह्या वेळा मारायचा, स्पीड कमी करायचं. आता आमचं फिरणं झालं आहे. आता आम्ही बाहेर चाललो आहे, म्हणजे तलावाच्या काठावर चाललो आहे. खूप मजा आली, बढिया वाटलं, कारण की हा अनुभव आपण कधी घेत नाही आपल्या गावामध्ये. खूप मस्त वाटत आहे. तुम्ही पण नक्की या इथं विठ्ठलवाडीला. मी लोकेशन टाकतो लिंकमध्ये, त्या लोकेशनवर नक्की या. आमच्यासोबत आम्हाला मदत करायला मंडळी पण आली गावामधून, बाबूचे मित्र. इतक्या अंधारामध्ये एक काका इथे राहतात, म्हणजे रात्रभर. म्हणजे इथे फिश जे असते, मच्छी, त्याचा स्टॉक आहे इथे. तर एवढ्या अंधारामध्ये इथे कोणीच नाही राहू शकत, फक्त एकटे काका आहे इथे. त्यांना विचारू आपण त्यांचा अनुभव काय म्हणते तर इथे एकट्या राहण्याचा. इतक्या अंधारामध्ये काका थांबून आहे बघा, दिसत आहे का बघा. काका तुम्ही एवढ्या अंधारामध्ये थांबता इथे, तर भीती नाही वाटत रात्रभर? काहीच नाही. आणि रात्रभर इथंच असता का की जाता 12 वाजता घरी? इथेच. आणि थांबता कशासाठी, कारण काय इथे थांबायचं? एवढ्या मच्छीचा स्टॉक राहत असेल. बरोबर. सोन्या भूक लागली यार, नाश्ता कर लागते काहीतरी. हो यार. काय करायचा? अंडा राईस खाऊ. अंडा राईस. दादा अंडा राईस 2 फक्त, नाही का? एका अंडा राईसमध्ये 3 अंडे. काही सांगायचं आहे का? थांबा 2 मिनटं. हां ठीक. घ्या मंडळी. जबरदस्त जबरदस्त. तर मंडळी आम्ही आलो आता जेवण करायसाठी. तर आत्ता भूक लागली, मस्त जेवण करू. जोडमामध्ये द किचन धाबा आहे, तिथे जेवण करायसाठी आलो. तर आता जेवण करूया मस्त. चला, हा आहे तो धाबा द किचन. दाल तडका खाऊ नाही तर अंडा करी खाऊ, काही खाऊ, काही प्रॉब्लेम. हो. शेवभाजी आली आहे मस्त. त्यानंतर हा दाल तडका आला आहे. आता चालू करतो आम्ही जेवण. आम्ही आत्ता आलो आहे पान घ्यायसाठी. बढिया पान बनवणार, जब्बर. चल मग बाबू, भेटू. हा भेटूया. हो फिर भेटू. ये मग. आता आपण यवतमाळसाठी निघू. मस्त दिवस गेला आज, बढिया. फक्त थोडंसं पाण्याने त्याच्यात थोडंसं अडथळा आणला, पण काही प्रॉब्लेम नाही. शेवटी आता मार्ग नाही, पण आमचा दिवस खूप मस्त गेला आज. तर मंडळी मी आलो आहे आत्ता सुशांतच्या गावावरून परत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवतो. सुशांतच्या आईने दिली आहे बघा, मस्त मोठे मोठे सीताफळ दिले आहे काकूंनी. तर मंडळी तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या काही चुका होत असतील तर त्याला तुम्ही झाका, त्याकडे लक्ष देऊ नका. आणि आज तुम्हाला मजा आली ना, मला तर भरपूर मजा आली. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला, ज्याचं नाव आहे प्रणित लाईफ लेन्स, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नक्की. तर चला, गुड नाईट, शुभरात्री.